श्री स्वामी समर्थ. आज आपण संत जनाबाई यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया. एकादशी जवळ येत आहे. संत जनाबाई या पांडुरंगाच्या सर्वात लाडक्या लेकी सारख्या होत्या. म्हणजे लेकच मानली होती. माझी आई ही तुम्हीच आणि वडीलही तुम्हीच असं संत जनाबाई नेहमी म्हणायच्या. आणि त्यांच्या प्रत्येक कामासारखं नामस्मरण असायचं. खूप काही भरपूर कामं असायचे. 4-4, 5-5 पोती दिवसाचे दळण दळावे लागायचं. तर त्या दळता दळताही दळिता कांडिता नामस्मरण असायचंच. आणि पाणी भरणं, झाडझूड करणं, गवऱ्या थापणं, ह्या सगळे प्रत्येक कामात नामस्मरण असायचं. आणि तिथे पांडुरंग आवर्जून हजर असायचे, मदत करण्यासाठी यायचे आपल्या लाडक्या लेकीला. तर त्या मदत करता करता ओव्या वगैरे गायचे. म्हणजे मस्तपैकी असे त्यांचे आहेत, अभंग आहेत, गवळणी आहेत, अभंग आहेत. ते अभंग मग त्या आहेत ताडाने, तर कोण लिहिणार? तर हे स्वतः पांडुरंगांनी त्यांचे अभंग लिहिले आहेत, जतन केले आहे. किती विशेष गोष्ट आहे. देवालाही इतकी आवड निर्माण झाली होती संत जनाबाईंविषयी. करमत नसायचं. तिच्या झोपडीत त्यांना जास्त वैभव वाटायचं, की सुख वाटायचं, वैकुंठापेक्षाही छान वाटायचं. आणि जे भाकरी, चुलीवर केलेल्या भाकरी खायचे. 56 भोग जे आहेत ते विसरून जायचे, पण भाकरी इतकी गोडी असायची, रुची असायची. अशाच प्रकारे आणि एक दिवस मग जेवण केलं आणि आरामही इथेच करणार, म्हणजे झोपडीतच झोपणार. आणि ते दागिने काय आहे ते काढून ठेवले. दागिने काढून ठेवल्यानंतर सकाळी पहाटे म्हणजे लवकर उठव आणि घाईघाईत तसेच गेले. पहाटे काकडा भजनला येतात ना, म्हणे भक्त सगळे जमतात, तर मी तिथं पाहिजे. तर दागिने वगैरे काहीच दिसले नाही. जे पुजारी आलते पूजा करण्यासाठी, तर म्हणले हे काय? आणि जनाबाईची जी गोधडी होती, रात्री पांघरायला दिली ती जनाबाईंनी, तर ती गोधडी होती तिथे. ती गोधडी कुणाची? त्याच्यावर विठ्ठल विठ्ठल नाव होते लिहिलेले. तर त्या गोधडीचा शोध लावता लावता तिथपर्यंत सगळे गेले, जे काही होते तिथं भक्त जमा झालेले. आणि त्यांनी बघितलं की संत जनाबाईंच्या घरी दागिनेही सापडले. जेव्हा सगळीकडे शोध लावला तर ती म्हटली की हे दागिने मी आणलेच नाही. तिचा चोरीचा आळ लावला त्याच्यावर. पण ती सांगणार कसे की वैकुंठवासी की श्रीमंत माझ्या झोपडीत झोपलेले होते. म्हणजे माझ्या वडिलांचा अपमान नको आहे, माझ्या पांडुरंगाचा अपमान होईल सांगितलं तर. सुळावर नेलं तरी चालेल, मला काय दंड असेल तर दंड द्या, पण मी काही बोलणार नाही, माझ्या तोंडून सांगणार नाही, असं ते जनाबाईला वाटत होतं. मग सुळापर्यंत घेऊन चालले होते. पण जनाबाई म्हणून म्हणजे प्रार्थना करायची की माझ्या भक्तीचं तू असंच मला फळ देतो का पांडुरंगा? मी सुळावर चालले यायचं मला वाईट नाही वाटत, पण माझ्यावर तुझे दागिने चोरल्याचा आळ आहे, चोरीचा आळ, तर तो कसा दूर व्हायचा? मग संत नामदेवांनाही काही कळेना. मग ज्यावेळेस ते एक अभंग आहे पांडुरंग जेव्हा नामदेवांना सांगतात की जनाबाईंनी चोरी केलेली नाही आहे, आणि सांग जणे तू कसे काय घडले, कसे दागिने आले तुझ्या झोपडीमध्ये, दागिने कसे आले हे सांग. तरीही स्वतः बघा भक्त कसे असतात, संत कसे असतात. संत नावच त्यासाठी दिलेलं असतं, कारण की अन्याय सहन करतात, पण दुसऱ्यांना आघात होईल, वाईट वाटेल असा विचार ते कधीच करत नाही आणि बोलतही नाहीत. मग सुळावर गेले तरी चालेल असं वाटत होतं. मग शेवटी त्या सुळाचं पाणी केलं पांडुरंगाने. म्हणजे एवढं मोठा चमत्कार झाल्यावर सगळ्यांना कळालं की जनाबाई हे निर्दोष आहेत. मग सगळे घाई जनाबाईंना म्हणजे दर्शन घेतात, जनाबाईंचे पाया पडतात, जे जे कार करतात, चुकलं अशी माफी मागतात. म्हणजे प्रत्येकाचे जे जे आहे संतांचे वेगवेगळे अनुभव आहेत, चमत्कार झालेले आहेत. तर आज आपण सेपरेट संत जनाबाईंविषयी बोलतो, त्यामुळे मी हे एक छोटं शॉर्टकटमध्ये सांगितलं. आणि जेव्हा गवऱ्या थापताना ते एकत्र असतात, दुसरी जी लेडीज असते ती महिला गवरे घेऊन जातात, त्यावेळेस ते भांडत असते, संत जनाबाई भांडत असते. पण काशीवरून जेव्हा कबीर आलेले असते बघायला, की तिथपर्यंत दूरपर्यंत महिमा पोहोचलेली असते की जनाबाईच्या घरी पांडुरंग जातात, जनाबाईचं सगळं ऐकतात देव, असं. मग ते बघण्यासाठी उत्सुकतेने आलेले असतात संत कबीर. तर जेव्हा भेटीसाठी गेलेले असतात त्यावेळेस ती जनाबाई सामान्य व्यक्तीसारखी भांडत असते, माझ्या गवऱ्या का चोरल्या म्हणून त्या पुढच्या महिलेबरोबर भांडत असते. तर त्यावेळेस विचार करतात संत कबीर की हीच का ती जनाबाई की जिच्यासाठी मी मैलो दूर कोसो दूर आलेलो आहे,
की तिची महिमा ऐकून. आणि हे सामान्य माणसासाठी छोट्याशा गौरीसाठी एवढी भांडते, पण त्याचा भांडण्याचं कारण वेगळंच होतं. कारण की ती म्हणली की मग म्हणे हे सगळे समान आहे गौऱ्या, मग तुझे कसे ओळखणार, असं जेव्हा संत कबीर म्हणले तर म्हणे त्याचं मी काय, तुम्ही सुद्धा ओळखू शकता. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाव येईल कानाला लावल्यानंतर, तर ती गौरी माझी समजायची. म्हणजे बघा, इतकं म्हणजे पूर्ण गॅरंटीने सांगत होती की निर्जीव वस्तूतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाव, म्हणजे स्वतः गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. संत जनाबाईच्या गौऱ्या, स्पर्श, ज्या निर्जीव वस्तूला स्पर्श झाला जनाबाईचा, तर त्या वस्तूसुद्धा विठ्ठल विठ्ठल करत होते, नामस्मरण करत होते. एवढी त्या नामस्मरणात ताकद होती. तर संत कबीरांनी खरंच बघितलं तर कानाला लावून ज्या ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल नाव येत होते खरंच, तर त्यांनी अक्षरशः पाय पकडले जनाबाईंचे की तुझं म्हणजे मी जरी इतकी भक्ती केली असेल, एवढ्या वर्षापासून भक्ती केली असेल, तू जरी लहान असेल तर तुझा अधिकार मोठा आहे, म्हणून पायाला स्पर्श करायला लागले. तर जनाबाई म्हणजे नाही नाही, तुम्ही पण, आपण सगळे पांडुरंगाचेच लेकरं आहोत, आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे, समान आहे, भक्त आहोत. अशाप्रमाणे संत जनाबाईंच्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. अजूनही त्यांच्या त्या ठिकाणी हे सगळे ठेवलेलं आहे, जातक आहे, म्हणजे घागरी आहे, ते म्हणजे आठवणी म्हणून ठेवलेले आहेत. ज्या ठिकाणी संत जनाबाईंनी हे सगळं केलं. पांडुरंग जिथं होते पंढरपूरच्याच अलीकडे आहे तिथे मंगळवेढा, तर तिथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांची झोपडी हे आहे, सगळं आहे. अशा प्रकारे संत जनाबाईंविषयी मी थोडं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ज्यावेळेस एक दिवस पांडुरंग म्हणतात की मला आता तू बोलवू नको, विठ्ठलाच्या वेशात बोलवूच नको, तुला बाकी कुठल्या वेशात मला बोलवायचं आहे, कुठले प्राणी पशु पक्षी तसं बोलव, पण मी आता विठ्ठलाचं नाव घेतलं तर मी येणारच नाही, असे एकदा पांडुरंग परीक्षा घेतात ते जनाबाईची. तर जनाबाईंनी काय केलं असं, दुसऱ्या दिवशी रोजची नेहमीची सवय, पहाटे उठल्यानंतर दळण दळायची सवय, आणि मग दळण दळताना तर ओव्या गाताना पांडुरंगांनाच बोलवावं लागायचं. तर मग आता काय करायचं, तर सवय तर लागली आणि तसं तर सांगितलं आहे मला बोलवायचं नाही, दुसरं कुठलं तरी याच्यात बोलवायचं आहे, पशु पक्षी प्राणी काय काय वेश असेल कुठलंही, पांडुरंग विठ्ठल सोडून. तर त्यावेळेस जनाबाईंनी हाक मारली, एक एक विठाबाई माझी पंढरीचे आई ग, माझी पंढरीचे आई, एक एक विठाबाई. मग बघा किती बुद्धी आहे, तल्लक बुद्धी, तीक्ष्ण, म्हणजे पांडुरंगांना आईच्या रूपात बोलवतात. मग तुम्ही येणार ना कुठल्या पण वेशात, पांडुरंग विठ्ठलच्या वेशात नाही येणार ना, मग आईच्या वेशात ये. आता विठाबाई म्हणले ना मी, आता आई यांनी बोलवले तुला, आता ये. मग आनंदाने पांडुरंग ही येतात ते. म्हणजे इतके छान छान असे उदाहरणं आहेत संत जनाबाईंचे. एवढीच माहिती सांगते, थांबूया आपण. माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.